चला, आपला ऑप्टिक्स वाला धडा चालू होता. काल मी जे होमवर्क दिलेला मुलांना केला की नाही? की मी होमवर्क बद्दल विचारायलाच नको तुम्हाला. तसं सांगा, की मॅम तुम्ही फक्त या, शिकवा आणि जावा. आम्ही होमवर्क नाही करणार. मला तसं पण चालेल. कारण परीक्षा शेवटी तुम्हालाच द्यायची. पुस्तक दिसतंय माझं? मुलांना पुस्तक दिसतंय तुम्हाला? येस मॅम. हो. ओके, थँक यू बेटा. चला, तर काल आपण बघितलं हे रिअल डेप्थ, पॅरेंट डेप्थ कशी काढली आहे ह्यांनी, त्याचा फॉर्म्युला कसा आला हे आपण बघितलं. त्याच्यानंतर ना हे ऑप्टिकल फायबर केबल्स पण आपण बघितलं. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं ते बघितलं, राईट? आणि हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय ऍप्लिकेशन्स आहेत, म्हणजे आपण त्याचा वापर कुठे करतोय ते. आता इथे दिसते मुलांनो, म्यू हे सिम्बल, म्यू म्हणतात त्याला. आता हे वाला जे सिम्बल आहे हे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी यांनी वापरलेलं आहे. म्यू इज द रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू द रेअरर मीडियम. आता इथे हा तुम्हाला आता हे ऍप्लिकेशन जे ते मी स्वतःहून वाचायला सांगितलेलं होतं, की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे टीव्हीचं वगैरे बघा, ईएम इंटरफेरन्स, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स, सिक्युरिटी इन्फॉर्मेशन, हे थोडंसं स्वतःहून जरा वाचा. हे प्रिझम बायनोक्युलर्स बघूयात आपण आज काय असतं ते. परत हे आपण ऑलरेडी केलं, रिफ्रॅक्शन ॲट अ स्पेरिकल सरफेस अँड लेन्सेस, सिरियल डेप्थ अपॉन अपॅरंट डेप्थ घेऊन लेन्सेस काय असतात ते आपण बघितलं. हे बघा, हे काल ऑलरेडी डिस्कस केलं आपण. ह्याच्यावरती पॉवर ऑफ द कॉम्बिनेशन आणि फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स पण काल सॉल्व्ह केले. ठीक आहे, तर आता वरच्या मधून दोन टॉपिक राहिलेत आपले. एक तर हे वालं प्रिझम बायनोक्युलर्स, आणि दुसरा टॉपिक आपला कुठला राहिलेला आहे? दुसरा अजून एक कुठला तरी छोटासा टॉपिक राहिला आपला. कोणता राहिलाय मुलांना? अजून एक काहीतरी राहिलंय ते आताच जस्ट मी डिस्कस केलेलं, तर काय राहिलंय? बरं ठीक आहे, आठवल्यावर बघूयात. प्रिझम बायनोक्युलर्स फक्त राहिलेलं आहे. आता रिफ्रॅक्शन ऍट अ सिंगल स्पेरिकल सरफेस. सिंगल स्पेरिकल सरफेस म्हणजे आता ती काय करणार आहे? आरसा नाहीये, पण तो स्पेरिकल सरफेस आहे, पण तिला एका बाजूने कोटिंग नाही केली की ती आरशासारखं काम करेल. नुसती सिंगल ती ही आहे, कर्व्ड सरफेस घेतले, वक्रता क्षेत्र घेतले, आणि आता त्याच्यामध्ये कसं रिफ्रॅक्शन होईल ते इथे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. चला,
तर आज हा वाला टॉपिक कम्प्लीट करू आपण. हे मला माहिती आहे, हे सगळं बघितल्यावर तुम्हाला वाटत असेल बापरे हे सगळं काय आहे. हे तर मी तुम्हाला ऑलरेडी काल एक्सप्लेन केलेलं होतं. हे बघा, हे जे काल आपण सूत्र बघितलं होतं ना मुलांना, 1/f हे फोकल लेंथचे रेसिप्रोकल घेऊन मग P1 P2 D अपॉन आता हे कसं आलं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करते थांबा. F इज इक्वल टू R/2. चला, इथे तुम्हाला दिसते फॉर ओनली टू थिन लेन्सेस सेपरेटेड बाय एअर बाय डिस्टन्स D. अशा दोन लेन्सेस ज्याच्या दोघांच्या गॅप मध्ये हवा आहे आणि त्या हवा किती गॅप पर्यंत भरून आहे, D गॅप पर्यंत. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे. F वाला फॉर्म्युला मॉडिफाय केला आहे ह्यांनी आणि त्याच्यावरून मग आपल्याला पॉवर पण मिळून जाईल त्यावाल्या लेन्सची कॉम्बिनेशन वाल्या लेन्सची. आता चला आधी हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि मग आपण ह्या वाल्या टॉपिक वर जाऊ. रिफ्रॅक्शन ऍट अ सिंगल स्पेरिकल सरफेस. व्हाईट बोर्ड दिसतोय मुलांना माझा? जा. मला कोण येते? काय बोलत का नाही? मला वाटतं meeting मध्ये disconnect झालं. सगळ्यांनी काय केलं का? सगळ्यांनी मागे. प्रथमेश, प्रद्युम, योगिता, नावापूरच्या येस हॉस्टेल मॅम. मधून ज्या मुली जॉईन झाल्या. हा, तुम्ही लोक काही बोलत का नाहीये का? उत्तर का नाही देत? चल बघा, काल आपण काय केलेलं होतं की खूप साऱ्या अशा लेन्सेस, खूप सारे भिंग जर एकमेकांच्या जवळ ठेवले तर मग त्यांच्या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ काढलेली होती आपण. हे बघा, हे अशा काही लेन्सेस आपण जवळ जर ठेवल्या तर त्यांच्या कॉम्बिनेशनच्या फोकल लेंथचा फॉर्म्युला आपण काढलेला होता. 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. जेवढ्या पण लेन्सेस असतील त्याला आपण 1/1 टाकत चाललो. पण आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे हे बघा, इथे 1/f1. एक सेकंड ना मुलांना. वन-
मुलांना माझा आवाज येतोय? मी डिस्कनेक्ट झालेले. आवाज येतोय? येस मॅम. येस मॅम. तर बघा, आता 2 थिन लेन्सेस घेतल्या आणि आता ह्याच्यामध्ये हवा भरलेली आहे आणि हवेची ही जी डिस्टन्स आहे, ही जाडी आहे ती डी आहे. तर मग अशा वेळी मग त्यांनी काय फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, तर ह्या कॉम्बिनेशन 2 लेन्सेस आहेत आणि मध्ये काय भरलेली हवा, गॅप मध्ये हवा भरलेली, तर ह्या कॉम्बिनेशन साठी मग इफेक्टिव्ह फोकल लेंथ काय असेल, परिणामी किती फोकल लेंथचे काम करणार. सो हा वाला फॉर्म्युला दिलाय बघा, 1/f इथे पुस्तकामध्ये. बघा काय दिलेलं आहे फॉर्म्युला पुस्तकामध्ये. कॅन यू सी दिस? 1/f1 प्लस 1/f2 प्लस d/f1 f2. कारण मग हे जे मध्ये हवा आहे त्याचा पण तर कुठेतरी यूज होईल ना, हवेमधून प्रकाश जो आहे तो आरपार चाललाय. सो वी नीड इट. तर बघा हा फॉर्म्युला तुम्हाला बाहेर करायचा. सो P1 प्लस P2 मायनस dP1 P2 इज इक्वल टू P. आपण हा वाला फॉर्म्युला तुम्ही कधी यूज करणार? कधी यूज करणार हा वाला फॉर्म्युला तुम्ही? ज्यावेळी थिकनेस दिली असेल, 2 लेन्सेसच्या मध्ये मीडियम कोणतं दिलं असेल, हवा दिलं असेल, त्यावेळी डायरेक्ट ते एकमेकांच्या लेन्सेस कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. एक लेन्स आहे मध्ये हवा आहे, मग दुसरी लेन्स आहे आणि त्या दोघांचा मिळून एकत्र ज्या प्रतिमा बनतात त्याच्याबद्दल आपण आता इथे स्टडी करतोय. कळलं? तर ह्याच्यावरती गणित सोडवायला डेफिनेटली हा फॉर्म्युला वरती येऊ शकतात, तर त्याला बाहेर करा व्यवस्थित. आता पुढचं काय विचारलेलं आहे बघा, हे झालं आपलं. आता आपण ह्या टॉपिक वर जाणार आहोत. हे पण बघितलं, रिफ्लेक्शन ऑन अ सिंगल स्पेरिकल सरफेस. अच्छा नाही, हे नाही, एकच सिंगल सरफेस असेल, 2 सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये घेऊन कॉन्व्हेक्स लेन्स किंवा 2 अशा बॅक टू बॅक प्लेस करून मग कॉन्केव्ह लेन्स ही जर आपण काढली असेल, तर आता म्हणजे ते काय केलेलं, त्याला दोन्ही भाग, इकडचा पण एक भाग इकडचा घेऊन लेन्स बनवलेली होते. उलट करताना पण सेम तेच भाग पण उलट्या दिशेने बसवलेले होते. पण इथे तसं नाही होणार आहे. दिस इज नॉट द केस ओव्हर हिअर. हे थोडं जेवढं तुम्हाला आत्ताचा जो एक्झाम गेली, 6 माहीची एक्झाम होती, त्याच्या आधी पण एक घटक चाचणी एक्झाम असेल, त्या एक्झामचं नाव काय होतं? भौतिक शास्त्र घटक चाचणी, असं एवढंच होतं फक्त ना. तर हा प्रश्न मी डिफिकल्ट विचारलाय का मुलांना? किती सोपा प्रश्न आहे, सांगा ना, उत्तर द्या. चला इथे बघूयात आता. त्या उत्तर तुम्ही स्वतःहूनच विचार करा. आता आपण काय करणार आहोत, आता सिंगल क्लासीची सरफेस घेतलेली आपण, ना ती ग्लास लॅब आहे, ना तिला प्रिझमचा आकार दिलाय, ना तिला मिरर बनवले एका बाजूला कोटिंग करून, दोन्ही बाजूने ती ओपन आहे. आता अशी वाली जी काच आहे ती कसा बिहेव करते, कारण तुम्हाला माहितीये काचेमधून पण प्रकाश आरपार जातो, तर ते नक्की काम कसं करते ते इथे दाखवलेले. तर बघा आता इथे जाऊयात. रिफ्लेक्शन ऑफ अ सिंगल स्पेरिकल सरफेस. कन्सिडर अ स्पेरिकल सरफेस XY. दिसते इथे? हे बघा इथे एक्स दिसते आणि वाय. पुढे मॅम तुमची स्क्रीन दिसत नाहीये. बेटा तू रिलोड कर. माझ्या मते तर दिसते, बाकीच्यांना टेक्स्टबुक दिसते. बघा, तर मुलांनो, कन्सिडर स्पेरिकल सरफेस घेतली आपण, ही y'(py) सिंगल आहे, तिला एका बाजूने काय पेंट नाही केलेलं आहे, आणि तिची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दिलेली आहे, ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ द कर्वेचर सेपरेटिंग 2 ट्रान्सपरंट मीडिया of refractive index N1 and N2 respectively. With respect to N1
is less than into P is the pole and x dash px is the principal axis. So A point object is at an object distance from you from the pole. In the medium of refractive index N1, convexity or concavity of a spherical mirror is always with respect to the incident ray, that is with respect to the real depth, and hence in the case surface is convex. म्हणजे काय करायचं बोलायला? रिफ्रॅक्शन थ्रू अ सिंगल रिफ्रॅक्टिंग सरफेस. आता म्हणजे बघा काय आहे, एकदा थोडस वाचून काढा तुम्ही. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या शेप्स मधून लाईटला रिफ्रॅक्ट होताना बघितलं. कोणकोणते ते शेप्स होते सांगा बरं पटकन नाव. एवढं अवघड आहे का क्वेश्चन? बघा मुलांनो नीट बघा, हे सगळे घेतलेत. आता कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटी ऑफ द सरफेस इज ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू इन्सिडेंट रेज, आणि ह्याच्याच कंटिन्युएशन मध्ये पुढे काय काढलेलं असेल, हे रिफ्रॅक्टिव्ह सरफेस ग्लास लॅक्सेस शोध लागला असेल पुढे जाऊन. बघा आधी हे समजून घेऊयात आपण, हे जे माहिती दिलेली आहे ना ती आधी समजून घेऊया. आकृती बघा, तर ही वाय पी आणि वाय डॅश ही सिंगल रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. हिला आतून कोटिंग बिटिंग काही नाही दिलं, ग्लासच आहे म्हणजे, पण ती अशी गोलाकार ग्लास आहे, स्ट्रेट सरळबली ग्लास नाहीये. ठीक आहे. आता तुम्हाला ऑलरेडी माहितीये की ही डॉटेड लाईन आपली काय झाली, आता स्तंभिका बांधली. स्तंभिका म्हणजेच नाव, दिस डॉटेड लाईन हॅज बिकम दी नॉर्मल टू द सरफेस. तर त्याच्यामध्ये मग आय आले, आयला आय इज व्हॉट, अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि इथून जे बाहेर येणार आहे इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. तो आधी ह्या रस्त्यावर होता आणि आता तो बेंड झाल्यामुळे खालच्या रस्त्यावरती येतो. मग अशा वेळी काय बनाची स्थिती होते, काय करायला पाहिजे? इथे दिसते ओ ला ऑब्जेक्ट ठेवलेलं दिसते, ओ पासून प्रकाशाचा किरण आहे आलाय आणि इकडे वळला. ही डायग्राम कोणाला अजून पण नाही समजले, मला एक्सप्लेन करेल? मुलांनो मी तुमच्या रिप्लायची वाट बघतेय. सगळेजण असे शांत बसलेत. अजून पण कोणी काय बोलत नाहीये. बर चला आता इट्स ओके. तर इथे पुस्तकामध्ये बघा आता तुम्ही काय केलेलं आहे. इथे
हा इथून प्रकाशाचा किरण पडलाय, त्याने आय बनवलंय, आणि इथे जो आहे ही काच असल्यामुळे हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मध्ये गेलाय, बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. तर यू कॅन सी हा सरळ सरळ रस्त्यातून निघून जाण्याच्या ऐवजी तो बेंड झाला शॉर्टकट घेण्यासाठी थोडासा, आणि त्याच्यामुळे मग इथे आर काय होणार, हा छोटाच मिळणार आहे. आरच्या पेक्षा म्हणजे आयच्या पेक्षा आर नेहमी थोडंसं कमीच असतं. पुढे आता काय दाखवलेलं आहे, to locate its image and other minimum spherical aberrations, we consider two parallax rays. Ray OP and principal axis travels undeviated along PX, another ray. हे बघा, हा OP आणि PX. आता व्हॉट इज दिस पॅरलॅक्स रिमूव्ह वगैरे, हे ना मी तुम्हाला मुलांना काय करते, ह्या टॉपिक वरती ना अजून थोडं एक्सप्लेनेशन देईल, पण हा वाला टॉपिक येण्यासाठी आणखी सुरुवातीचे काय काय टॉपिक येणं महत्वाचं आहे, तर आधी आपण ते करूयात. ठीक आहे. आता जसं की आपलं हे सेकंड मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट वन काढण्यासाठीच हे सूत्र आहे, यू रिमेंबर राईट. कालच हे आपण घेतलेलं होतं, फक्त त्याच्यामध्ये अच्या म्हणजे लेटर्स चेंज केलेलं होतं, N1 N2. आता अल्फा बीटा गॅमा बी दी angles obtained by incident ray, normal and refracted ray. ते हे चेंज केल्यावर, रस्ता चेंज केल्यावर, प्रकाश मोडल्यावरती अँगल पण चेंज होतोय, इथे त्याच्याबद्दलच बोलणं चालू आहे. तर मग हे असं करून आय ची किंमत आणि आर ची किंमत ह्याच्यामध्ये ठेवून सॉल्व्ह करत करत फायनली मग यू विल गेट वन रिलेशन, की काय संबंध आहे अल्फा बीटा गॅमा वरती, काय परिणाम होतो आपल्या हे याचा जे सोर्स आता आपण वापरतोय. चला हे वाला ना मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते, आधी सोपं सोपं वाला संपूयात, कारण नाही डोके तुमच्या डोक्याला काय वाटत असेल आता, मीन्स काय डोक्यात काय समजेच नाही की काय चाललंय ना. तर चला मी पुढचं आधी सिम्पल वाला कम्प्लीट करते. अच्छा, इथे दिसते लेन्स मेकर्स इक्वेशन, म्हणजे आपली स्वतःची पण एक समीकरण, पण ते काय म्हणतात, नॉट समीकरण, थॉट प्रोसेस, आपली विचारधारा. पण ती विचारधारा जी आहे ती आतापर्यंत मित्र, मैत्रीण, आई बाबा किंवा आणखी कोणी घरातले वरिष्ठ, ह्या सगळ्यांच्या बोलण्यामुळे ऐकून ऐकून आपले कधी कधी आपल्या संकल्पावर म्हणजे आपल्या थॉटवर आपण स्ट्रॉंग राहतो, पण कधी कधी त्यांचं ऐकतो. सो इट्स सिमिलर काइंड ऑफ अशीच गोष्ट समजू शकता तुम्ही. तर चला आता आपण काय करूयात, सिक्वेन्स करायला शिकूयात आपण. बघा आतापर्यंत आपण ना हे घेतलेलं होतं, काय घेतलेलं होतं, सिंगल सरफेस आधी पण आपण घेतलेली आहे, पण ती सिंगल सरफेस जी आपण घेतलेली होती तिला एका बाजूने काय केलेलं होतं, हे असं कोटिंग करून तिला आपण मिरर बनवलेलं होतं आतापर्यंत. मिरर म्हणजे आरसा बनवलेलं होतं एका बाजूने, नंतर दोन सरफेस घेऊन आपण जॉईन करून ह्याला काय बनवलं, लेन्स. आता ही एकच सरफेस घेतली आहे, पण तिच्यातून आता आपण रिफ्रॅक्शन करतोय, एका बाजूला कोटिंग नाही केलं. तर अशी सिंगल सरफेस घेतलेली असताना म्हणजे आपला नॉर्मली काचेचा गोलाकार तुकडा तुटलाय, आणि मग आता त्याच्यावरती आता प्रकाशाचा किरण असा पडणार आहे. मग त्याचं पुढे काय होतंय तीच इथे आकृती दिलेली आहे बघा मुलांना. हा बघा दिसतोय, हा ओ ए, हा प्रकाशाचा किरण पडला, हा इथे आय, आणि तुम्हाला माहितीये मग इथे आपण काय काढणार, असा नॉर्मल काढणार, आणि हा इथे आपला आय मिळाला. मग हा आता इथे रेअरर मीडियम आहे,
आणि हा डेन्सर मीडियम आहे. तर हा जो प्रकाशाचा किरण आहे हा असा सरळ निघून जाण्याच्या ऐवजी, असं स्ट्रेट निघून जाण्याच्या ऐवजी काय होईल, इट विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल, राईट. हा काय करेल, स्वतःची जी आहे ती शॉर्टकट घेण्याच्या चक्करमध्ये तो त्याचा स्वतःचा रस्ता काय करतो, चेंज करतो. हे तुम्ही ऑलरेडी शिकलाय. तर हा मग आता असं सरळ निघून जाण्याच्या ऐवजी इट विल ब्लेंड स्लाइटली, असं थोडासा तो वाकेल. आणि मग परिणामी आपल्याला काय मिळेल, हे जे आता आय होतं हे इथे आर आपल्याला छोटं वाला मिळेल. आयच्या पेक्षा आय इज ऑलवेज ग्रेटर मुलांनो. हा जो आय आपला किरण कोण आहे हा नेहमी आर पेक्षा जास्त असेल इन केस ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तन ज्यावेळी होते त्यावेळी. मग हा बेंड जो झाला तर ह्याचे इक्वेशनच दिलेले असेल बघा. तर हे बघा, हा आय हा आर जसं मी सांगितलेलं होतं तसंच. आणि मग काय पुढे आता बाकीचं ना त्यांनी कन्स्ट्रक्शन स्वतः करून एक ट्रायंगल पूर्ण केलंय. आणि इथे बघा अल्फा, बीटा आणि हे गामा हे 3 नावं दिलेले आहेत. इझी आहे हे खूप. बघा काय केलेलं होतं, आता ट्रायंगल कम्प्लीट कसे केलेले आहेत. थांबा मी ही आकृती आता इकडे घेते आणि त्याच्यावरूनच तुम्हाला शिकवते. बघायला मी काही ते घेते. माझी आकृती दिसते मुलांना? येस मॅम. Yes, ma'am. हो बघा, आता काय केलं, हा आपला इन्सिडेंट रे, इथे कुठेतरी आपण असा पॉइंट सोर्स ठेवलाय म्हणजे बल्ब लावलाय समजा. आणि आता ही आपली सिंगल सरफेस आहे. मग त्या बल्ब मधून ही लाईट येऊन इथे पडली, बरोबर आहे. आणि ही आपली डॉटेड लाईन काय, आपली स्तंभिका म्हणजे नॉर्मल. आणि नॉर्मल बरोबरच आपला जो अँगल बनतो तो आय आला. आणि मग हा असा प्रकाशाचा किरण सरळ सरळ न निघून जाताना मुलांनो बघा इथून हा असा वळला. हा ज्या अँगलने वळला ना ह्याला अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणतात. हे आपण नंतर बघणार आहोत की किती कोणातून तो वळला त्याला अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणतात. आणि ह्या रो या चिन्हाने दाखवतात असं, म्हणजे मराठीतला उलटा 9. आणि मग हा आपल्याला काय मिळाला आर. आता पुढे कन्स्ट्रक्शन यांनी काय केलंय, हे बघा, हा आपला एक्स एक्सेस डॅश ही जी आहे ती प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. तर ह्या प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर मग हा वाला जो अँगल बनलाय, कॅन यू सी, ह्याला इथे नाव दिलेले अल्फा. ठीक आहे. आणि ही डॉटेड लाईन मग ही जी आपली स्तंभिक आहे ही जर जॉईन केली आपण प्रिन्सिपल ऍक्सिस पर्यंत वाढवली तर हा जो अँगल बनलेला आहे तो आहे बीटा. आणि मग हा जो आपला आता रिफ्रॅक्टेड रे आहे हा इथे येऊन चिटकला आणि इथे मग जो अँगल आपल्याला मिळालाय तो ग्यामा नाव दिलेलं आहे त्यांनी. सो आणि मग आता आपल्याला जी ह्याची इमेज कुठे मिळणार आहे, इथे मिळणार आहे. दिसते मुलांना? मग आता ही अल्फा, बीटा आणि गॅमा हे जे अँगल्स आहेत, शिवाय हा आपला अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे आहेत, हा सगळ्यांचा आपसामध्ये काय संबंध आहे तो आता ह्यांनी काढलेला आहे. सो कॅन यू सी, हे जे डिस्टन्स आहे हे ऑब्जेक्ट डिस्टन्स यूच असणार ऑब्व्हियसली, -u. परत इथून त्या सरफेस पासून इथे जिथे आपल्याला इमेज मिळते हे डिस्टन्स जर ते आहे ते व्हीच असणार, इमेज डिस्टन्स, बरोबर आहे. आणि इथे आता हा बघा, हा जो गोल आहे त्याचं हे आता सेंटर आलं ना, जिथे आपली हा नॉर्मल टच होतोय. तर मग सेंटरचं आणि वर्तुळाच्या वरची कुठला पण पॉइंट ही आपली त्रिज्या असते की नाही, रेडियस असते की नाही. सो इट इज रेडियस ऑफ कर्वेचर. सो म्हणून इथे काय नाव दिलेलं आहे, आर नाव दिलेलं आहे. तर आता ही सगळी आकृती मग काढून घेतल्यावरती मग आता ह्या आकृतीला भूमितीच्या कन्सेप्ट आपल्या साध्या साध्या जे शिकलेल्या होतो त्या अप्लाय करून मग आता ह्यांनी काहीतरी रिलेशन्स काढलेले. सो कॅन यू सी, फर्स्ट ऑफ ऑल इथे N1 sin I इज इक्वल टू N2 sin R, हे आपण त्या दिवशी पण रिलेशन बघितलेलं होतं. तर N1 काय आहे, फर्स्ट मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. N2 काय आहे,
सेकंड मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण ह्या सगळ्या ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस आहेत मुला. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम ऑफ रिअल, हे बघा N1, आणि N2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज इक्वल टू 1. म्हणजे N1 ची आन्सर किती होतं? 1.5 होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आता बघा ह्याच्यामधला संबंध मग काय दिलेला आहे? आय इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा आणि आर इज इक्वल टू बीटा मायनस गामा. कसं काय? आय इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा, हा बघितला एक्सटिरियर अँगल थिअरम, हा अल्फा आणि हा बीटा. तुम्हाला आठवतोय ना? हा बघा, हा त्रिकोण बनलेला आहे, हा वाला हा असा मोठा त्रिकोण बनला. मग ह्या त्रिकोणाचा हा एक्सटिरियर बाह्य कोण आहे. बाह्य कोणाचे प्रमेय काय होतं? बाह्य कोणाचे म्हणजे हे आयचे माप हे दोन आंतरकोणांच्या बेरजे एवढे असते होतं. म्हणून मग आय इज इक्वल टू काय बनणार? अल्फा प्लस बीटा. सेम वे आता आर साठी कसं काढणार मग तुम्ही मुलांनो? आता आर हा कोणाचा बनला एक्सटिरियर अँगल? हा बघा, हा जो आर आहे हे दिसते तुम्हाला. आता हे बीटाची किंमत, मग आता हा जर त्रिकोण घेतला आपण, हे बघा, हा वाला जर त्रिकोण आपण घेतला तर मग बीटा पण काय झाला? आता एक्सटिरियर अँगल बाह्य कोण झाला. मग त्याचं माप किती येणार? आर प्लस इथे गामा. कळते का तुम्हाला? बीटाचं माप काय येणार मग? हे दोन आंतरकोन आर आणि गामा. म्हणून मग आर ची किंमत काय येणार? बीटा मायनस गामा. तेच इथे दिले, हे बघा दिसते, बीटा मायनस गामा. कळते? दोन वेगवेगळे त्रिकोण घेतले आपली भूमितीय रचना वापरून, आणि मग त्याच्यावरून हे आयचं माप काढलं आणि आपण कशाचं माप काढलं? आरचं माप काढलं. आणि आता मग ह्यांची किंमत इथे ठेवली आहे बघा. आता साइन आय इज इक्वल टू आय आणि साइन आर इज इक्वल टू आर, कारण ते कोण खूप छोटे असले तरी माप सेमच होऊन जातात जवळजवळ. बघा, फॉर पॅरेक्सियल रेज ऑल दीज अँगल्स आर व्हेरी स्मॉल and PA can be considered as an arc. PA, हे बघा, हा PA हा जो आहे ना, हा PA ला आपण असं गोल न घेता त्याला नुसतं एक छोटासा आर्क कन्सिडर करू शकतो, छोटा पोर्शन कन्सिडर करू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग कारण त्या अँगल जे आहेत ते खूप छोटे बनतात. हे वाले अँगल इथे आकृतीमध्ये तरी आपल्याला एवढे मोठे मोठे दिसतात, पण ऍक्च्युअल मध्ये हा अँगल पण खूप छोटा असणार आहे, सगळे अँगल छोटे असणार आहेत. मग ज्यावेळी अँगल खूप खूप छोटा असतो त्यावेळी साईनचा कोणता पण जो अँगल आहे आय, तो अप्रॉक्सिमेटली साईन न घेता आपण आयच डायरेक्ट लिहू शकतो. म्हणजे 20 अंश असेल तर साईन 20 डिग्री अँड फक्त 20 डिग्रीची व्हॅल्यू सेम बनून जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. हे आपण मॅथ्स मध्ये तुम्ही केलं असेल, सुमित सरांनी एक्सप्लेन केलं असेल तुम्हाला, की स्मॉल अँगल असल्यावरती व्हाय आपण साईन आयचं साईन काढून नुसतं आय ठेवतो, साईन आरचं साईन काढून ठेवून नुसतं आर ठेवणार. आणि मग इथे त्यांनी जे आहे ती अल्फाची किंमत दिलेली आहे, आर्क एपी अपॉन पी क्यू, आर्क एपी अपॉन मायनस यू. आपलं हे वापरले रे, अल्फाचं किंमत कशी काढणार तुम्ही? समोरील बाजू भागिले कर्ण टाईप ते होते ना क्वेश्चन्स तुम्हाला, काय होतं ते? हा, साईनचा रेशो घेताना आर्क एपी अपॉन पी क्यू. बघा, हा एपी अल्फाच पुढे काय आहे? एपी ना, समोरील बाजू भागिले कर्ण. कर्ण म्हणजे हायपोटेनियस, तो काय आहे? ओ ए. पीओ दिले इथे, वाय पीओ. हा, हे बघा, ये समोरील बाजू भागिले लगतची बाजू घेतले, टॅन काढलेले त्यांनी. हा, टॅन काढलेले समोरचे भागिले लगतचे. टॅन अल्फासाठी पण सेम असतं मुलांना. ज्यावेळी कोण खूप लहान असेल तर टॅन अल्फा आणि अल्फा दोन्ही सेम होणार. सो इथे मग पीए अपॉन काय केलं? हे पीओ केलं. सेम वे त्यांनी आता बीटा पण काढलं असेल. बीटाला पण मग हे आर्क घेतलं समोरची बाजू, आणि त्याची मग लगतची बाजू आपण काय घेणार इथे? पीसी. हे बघा, येस, पीसी घेतले.
समोरची बाजू भागितली लगतची बाजू, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. सेम मी गामाचं पण काढले आणि असं हे तिघांचं पण काढून अल्फा बीटा गॅमाचं काढून मग व्हॅल्यूज ठेवलेले आहेत. आता पीओ तर यू आहे, परत पीसी इथे आर आहे आणि पीआय ची व्हॅल्यू व्ही आहे. आणि म्हणून बघा इथे होतं ना इक्वेशन N1 साइन आय N2 साइन आर, तर साइनचं काढून टाकलं तर डायरेक्ट मग आता काय आलं, N1 साइन आय च्या ऐवजी नुसतं N1 आय, N2 साइन आर च्या ऐवजी नुसतं N2 आर. आणि मग हे N1 आणि N2 मध्ये मग आय आणि आर ची व्हॅल्यू इथे ऑलरेडी आपल्याला मिळालेली होती. आय इज अल्फा प्लस बीटा, आर इज बीटा मायनस गामा. तर इथे त्याच्या व्हॅल्यू ठेवल्या आयची आणि आर ची व्हॅल्यू ठेवली. आणि मग काय केलं, ब्रॅकेट ओपन केले, त्याला मल्टिप्लाय केलं आणि N1 N2 ला एकत्र घेतलं. दिसतंय इथे तुम्हाला? हे सॉल्व्ह केल्यावरती ही स्टेप ब्रॅकेट ओपन करून सॉल्व्ह केल्यावरती कळेल तुम्हाला. बघा इकडे N1 बीटा येणार आहे आणि इथे N2 बीटा पण येणार आहे. मग बीटा बीटा एका बाजूला घेतलं आणि अल्फा आणि गामाला दुसऱ्या बाजूला पाठवलं. त्यांच्या बरोबर म्हणजे N1 N2 आहे ते पण येणारच. आणि परत मग अल्फा बीटा गॅमाची जी व्हॅल्यू इथे आपण काढलेली होती त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून परत मग आपल्याला ही वाली इक्वेशन मिळाली. म्हणजे N1 N2 म्हणजे आपली ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दोन्ही मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, परत रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे इथे काय केले मुलांना कळतंय का तुम्हाला? आपलं हे जे भिंगासाठी आणि आरशासाठीचं काय सूत्र होतं बघा, आपलं ह्याच्यासाठी काय सूत्र होतं, आरशासाठीचं काय सूत्र होतं, 1/f इज इक्वल टू 1/f इज इक्वल टू v प्लस यू, हे सूत्र होतं. लेन्स साठी आपलं काय सूत्र होतं, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस यू. बरोबर आहे हो की नाही मुलांना? सेम वे आता हे एफ व्ही आणि यू मधला जो रिलेशन आहे इथे पण आता ह्या सिंगल रिफ्रॅक्टिंग सरफेस साठी तो रिलेशन काढलाय. पण आता इथे आर च्या फॉर्म मध्ये आलेला आहे, यू च्या फॉर्म मध्ये आलेला, व्ही च्या फॉर्म मध्ये आलाय. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या काचेची N2 आहे आणि जिथून रे येतोय त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 आहे. तर म्हणजे हे आपल्याला N1 N2 आर रेडियस ऑफ कर्वेचर आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स ह्या सगळ्यांमधलं रिलेशन इथे काढून दाखवलेलं आहे जॉमेट्री आणि काय काय मेथड्स वापरून. हे बघा आर व्ही यू N2 N1. कळलं काय केलं इथे? म्हणजे आरसा घेतल्यावर काय इक्वेशन मिळेल, लेन्स का भेटल्यावर काय मिळेल हे ऑलरेडी आपण बघितलेलं होतं. आता एक सिंगल गोलाकार काच घेतल्यावरती काय कसं रिफ्रॅक्शन होईल ते इथे दाखवून दिलेलं आहे. समजलं का मुलांना? आता ह्याच्यावरती बेस्ड मग क्वेश्चन्स असू शकतात. यू कॅन सी इथे काय काय क्वेश्चन्स विचारलेले आहेत. अ ग्लास पेपर वेट, ग्लास पेपर माहितीये ना, ते पेपर उडू नये म्हणून ग्लास ठेवलेले असते. ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर हॅज अ टायनी एअर बबल. आतमध्ये एक टायनी छोटासा एअर बबल आहे, ट्रॅप इनसाइड. क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ द बबल फ्रॉम द सरफेस इज 2 सेंटीमीटर. दिसते ह्या सरफेस पासून ह्या बबलचं डिस्टन्स 2 सेंटीमीटर आहे. वेअर विल इट अपियर व्हेन सी फ्रॉम अदर एंड. म्हणजे इथून बघितल्यावर आता हा बबल तुम्हाला कुठे दिसेल ते विचारले. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. आता आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे, हे गणित आपण उद्या सोडवूयात. ओके सो एक मिनिट मुलांना. अच्छा, तर मला खरं खरं सांगा मुलांना, आज आपण जे केले ते कोणाकोणाला कळलं की काय चाललेलं नक्की? ऍटलिस्ट ते प्रोसेस मॅथ्सच्या तुम्ही सोडवल्यावरती तुम्हाला समजेल. पण काय चाललेलं आणि आपण का केलं हे कोणाकोणाला समजलं? ओम, ओम तुला कळलं का काय चाललेलं? ओम तू नवीन नवीन जॉईन होईल झालेला बेटा, तू किती क्लासमध्ये बोलायचास, आता हल्ली एवढं शांत का बसतोस? असं वाटतं क्लासमध्येच नाहीये तू. नाही मॅम, तसं काही नाही. हा मग काही बोलतच नाही तू. अच्छा, नावापूर मधून ज्या मुली जॉईन झाल्या तुम्हाला कळलं का बेटा? योगिता, उज्ज्वला, मुलींना समजलं की काय केलं आपण नक्की? नो मॅम. तुम्ही ऐकताय ना? योगिता नाही समजलं काय केलं आज आपण?
हो. एकदा गो थ्रू करा. एकदा गो थ्रू करा म्हणजे अजून व्यवस्थित जास्त समजेल. आता जसं की बघा हा माझा चष्मा आहे. हे तेच भिंगच आहे. आता मी इकडे असं त्याला ठेवलं आणि इकडून वस्तू करून प्रकाश पडतोय. तर ह्या भिंगासाठी, ह्या वस्तूसाठी आपण हे कसं सूत्र काढू शकतो? त्या टाईपमध्ये इथे जसं की करून दाखवलेलं एक सिंगल सरफेस असेल तर रिलेशन काय आहे ते काढून दाखवलेलं. गणित उद्या आपण एक सोडवू ना, तर तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल की आज आपण जे शिकलोय ते. ठीक आहे? हो. चला आता मुलांनो, तुम्हाला की नाही एक होमवर्क देते. एक तर आज केलंय ते वाचायचंय. ठीक आहे? आज आपण जे केले ते एकदा वाचून काढा हो. आणि त्याच्यानंतर ना काय करा तुम्ही, एक मी व्हिडिओ टाकते ग्रुपमध्ये. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणून जे आहे, प्रायमरी रेनबो, सेकंडरी रेनबो, ती सोपी आहे तो टॉपिक. कारण मी सगळंच एवढं छोटं छोटं डिटेलमध्ये आता शिकवत बसले ना, आपला सिलेबस नाही पूर्ण होणार. तर मी ते व्हिडिओ टाकेल ग्रुपमध्ये. एकदा फक्त तुम्ही गो थ्रू करा, बघा फक्त ती व्हिडिओ छानपैकी, तुम्हाला ती नक्की समजेल. ठीक आहे, तेवढं फक्त काम करा. मॅम हम्म. ते व्हिडिओ येत नाही आमच्या ग्रुपमध्ये. योगिता तू कुठून आहेस बेटा? कुठल्या शाळेतून आहेस? नंदुरबार हॉस्टेल. नंदुरबार हॉस्टेल ना? तुझ्या कुठल्या मॅडम तुम्हाला लिंक देतात ही जॉईन करायला? प्रेमा बुक ह्या ग्रुपमध्ये आहे मी. प्राईम बुक ग्रुपमध्ये आहेस ना बेटा? बरं ठीक आहे, मी प्राईम बुक ग्रुपमध्ये टाकते ती व्हिडिओ. ठीक आहे, हो. प्राईम बुक ग्रुपमध्ये टाकते. ठीक आहे, चालेल मुलांनो. तर आज आपण इथे क्लास संपूयात. मी ग्रुपमध्ये आता लगेचच लिंक्स टाकते आणि उद्या आपण भेटू आणि उद्या कंटिन्यू करू हा टॉपिक. चला, बाय, गुड नाईट.